नमस्कार. आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण सतत असणारी डोकी किंवा मायग्रेन म्हणजे अर्ध डोकेदुखी जी असते त्याची उपाय आणि लक्षणे बघणार आहोत. तर डोकेदुखी म्हणजे काय, तर ही एक सामान्य समस्या आहे. ती तणाव, अपुरी झोप, मायग्रेन, सायनस, डोळ्यांचा ताण किंवा इतर आजारांमुळे देखील उपद्रव्यामुळे होऊ शकतो. डोकेदुखीची कारणे म्हणजे काय, तर तणाव आणि चिंता, अपुरी झोप, जास्त वेळ मोबाईल किंवा संगणक वापरणे म्हणजेच कॉम्प्युटर, पाणी कमी पिणे, वेळेवर जेवण न करणे, कायम मायग्रेन असणे, सायनसचा त्रास, उच्च रक्तदाब, डोळ्यांचा नंबर वाढणे अशा पद्धतीची कारणे असतात. त्याचबरोबरची लक्षणे काय, तर कायम तुम्हाला डोक्यात ठणका किंवा सतत दुखणे, कपाळ, डोक्याच्या एका बाजूला किंवा मागे वेदना, मळमळ किंवा उलटी, विशेषतः मायग्रेनमध्ये उलटीचा त्रास जास्त असतो. त्याचबरोबर प्रकाश किंवा आवाजाचा त्रास, चक्कर येणे, मान आखडणे अशा पद्धतीचे तुम्हाला लक्षणे दिसू शकतात. त्यावर उपाय काय, तर एक पुरेशी झोप घ्या, दिवसातून 2-3 लिटर पाणी प्या, वेळेवर आणि संतुलित आहार घ्या, तणाव कमी करा, त्याच्यासाठी योग, प्राणायाम आणि ध्यान करा. त्याचबरोबर तुमचा स्क्रीन टाईम कमी करा. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वारंवार तुम्ही वेदनाशामक म्हणजे पेनकिलर गोळ्या घेऊ नका. वारंवार किंवा तीव्र डोकेदुखी होत असल्यास तुम्ही वैद्यकीय सल्ला नक्की घ्या. आणि आपल्या त्वरित डॉक्टरांचा सल्ला तुम्ही कधी घेतला पाहिजे, तर जर का तुम्हाला एकदम अचानकच तीव्र डोकेदुखी सुरू झाली असल्यास, डोकेदुखीसोबत तुम्हाला ताप, मान ताठ होणे किंवा वारंवार उलट्या होत असल्यास, बोलण्यात अडचण किंवा हातपाय सुन्न होणे किंवा अशक्तपणा जाणवल्यास, डोक्याला दुखापत झाल्यानंतर डोकेदुखी सुरू झाल्यास, उच्च रक्तदाबासोबत तीव्र डोकेदुखी असल्यास तुम्ही त्वरित डॉक्टरांना दाखवले पाहिजे. आपल्या माऊली हॉस्पिटलमध्ये मायग्रेन त्याचबरोबर पूर्ण सपोज डोकं दुखत असेल तर त्यासाठी अतिशय योग्य अशी आयुर्वेदिक औषधी उपलब्ध आहे. आपल्या औषधीने हमखास